झी 24 तास एक पाऊल पुढे। मधुकर पिचड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। बबनराव पाचपुते यांच्या जागी पिचड यांची वर्णी लागली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। राज्यात गेले अनेक वर्ष मंत्रिपद सांभाळणाऱ्या मधुकर पिचड गेले 3.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळतात। या यशस्वी कारकिर्दीनंतर पक्षाने आता त्यांचा मान राखत त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आणि त्यांना आदिवासी विकास हे खातं दिलं जाईल अशी खात्रीलायक माहिती झी मीडियाकडे आहे। पिचड साहेब, आपला मंत्रिमंडळात समावेश झालाय। प्रथमतः झी मीडियातर्फे तुमचं अभिनंदन। काय प्रतिक्रिया आहे जेव्हा पवार साहेबांनी तुम्हाला मंत्रिमंडळात समावेश करण्यासंदर्भात निरोप दिला? की नेत्यावर श्रद्धा आहे म्हणून नेत्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणानं पार पाडणं हे काम आहे। आणि मग पवार साहेबांनी संकेत सुरुवातीलाच दिले होते आमची मीटिंग घेतल्यानंतर की येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुका आहे, याच्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काही मंत्र्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी द्यावी लागेल। सरकारमध्ये काही नवीन चेहऱ्यांना आणावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक घर एक नेता म्हणून जो आदेश दिला तो आदेश आमचे सगळे लोक यशस्वीपणाने अंमलात आणतील याच्याबद्दल मनात शंका नाही। आणि म्हणून मला संघटनेच्या काम करण्याची संधी दिली। संघटनेत यशस्वीपणाने काम करण्यात आलं। आता सगळं काम शासनामध्ये करण्याचं काम निश्चितच केलं जाईल। पिचड साहेब, पवार साहेबांनी भाकरी परतू नये म्हणून ती उलथवली आहे। लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी याला आहे, कितपत त्याचा पक्षाला फायदा होईल आणि आपल्याला काय वाटतं कुठले नेते लोकसभेवर जाऊ शकतील? नाही, असे की पवार साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णय तो शब्द देतील तो अंतिम शब्द सगळेजण पाळणार आहेत। आणि म्हणून निवडून येण्याची क्षमता ज्याची आहे अशा उमेदवाराला आम्हाला लोकसभेला उभं करायचं आहे। म्हणून निवडणूक जिंकणं हा सारा महत्त्वाचा एक उद्देश आहे। आणि त्यासाठी जे उमेदवार योग्य असतील ते उमेदवार निवडण्याचा आग्रह पवार साहेबांनी धरला आहे। आणि ते उमेदवार जे ठरवतील तो उमेदवार यशस्वीपणाने आम्ही निवडून आणू। धन्यवाद झी 24 तासला वेळ दिल्याबद्दल। यापूर्वी सुद्धा मधुकर पिचड यांनी आदिवासी खातं सांभाळलंय। त्याचबरोबर आदिवासी विकास परिषदेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते। त्यामुळे आदिवासींचे प्रश्न जवळून जाणाऱ्या पिचड यांच्याकडे आदिवासी खाते आल्यामुळे या खात्यातील आणि आदिवासींच्या विकासासाठी याचा निश्चितच फायदा होऊ शकेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।